योना पुस्तकाचा सारांश आणि विश्लेषण. अध्याय पहिला. देवाने योना याला सांगितले, निनवे नगरीत जा व त्यांना माझा संदेश सांग. योना देवाचे वचन न पाळता तर्शीसकडे पळाला. समुद्रात मोठे वादळ आले आणि खलाशी घाबरले. शेवटी योनाने कबूल केले की तो देवाच्या उपस्थितीतून पळत आहे. त्याला समुद्रात टाकले गेले आणि मोठ्या माशाने त्याला गिळले. ह्या अध्यायामध्ये आपल्याला हे शिकायला भेटतं, देवाचे वचन पाळले नाही तर संकट येते, देवापासून पळता येत नाही. अध्याय दुसरा. योना 3 दिवस व 3 रात्री त्या माशाच्या पोटात होता. तिथे त्याने मनापासून देवाकडे प्रार्थना केली. देवाने त्या माशाला आज्ञा दिली आणि माशाने योनाला जमिनीवर थुंकला. या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला भेटतं, संकटाच्या काळात प्रार्थना केल्यावर देव ऐकतो, तो दया करणारा आहे. अध्याय तिसरा. पुन्हा देवाने योनाला निनवे नगरीत जाण्यास सांगितले.